गुड मॉर्निंग मित्रांनो, मी सूरज सावंत पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे उन्नाडके. तर आज आपली सकाळ झाली आहे थेट कोकणातून आणि मागे कोंबडा आरवण्याचा आवाज तुम्हाला आलाच असेल. आणि सकाळी किती 8:30 वाजता तर उठलो, मग नाश्ता केला, फ्रेश झालं आणि आता व्हिडिओला सुरुवात करतो. तर आजचा दिवस बघूया. आधी आपल्याला जायचं मुकेशच्या गावी नेवळीला, तर तिकडे जाऊया. तिकडे घर बांधायचं काम चालू आहे, तिकडे बघूया जरा. तिकडे हेल्प लागली तर थोडी हेल्प करू आणि त्याच्यानंतरला मग घरी येऊन आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, डान्स प्रॅक्टिस करायची आहे. डायरेक्टर साहेब तुम्ही जरा करून दाखवा. कमॉन डायरेक्टर साहेब, कमॉन जरा करून दाखव. अभी एक क्रॉस जा रहा है ना, तो फिर इसके बाद ये अच्छा नहीं लोगे. वो मशीन बैठ रही है, ये ले. ये पकड़. कमॉन यश. स्टार्टिंग से इधर से, ठीक है. 1 2 3 तिचा एकच नजराना. तिचा एकच नजराना जीवन केलंय मला. बघा तू ऐकताना काय झालं. हां आयब्रोज वर घे. स्टार्ट नाउ. अरे उठा. तुम्ही लोक उठा रे समोर ना. ऍक्शन. अरे मुकेश ऐक ना. काय करतोय? काय नाही रे, कविता लिहितोय. अरे ऐक ना, मला रे एक मुलगी आवडली आहे. ओहो, सांग मग कुठे भेटली, कशी आहे आपली वहिनी? ह्याच्या अगोदर डायलॉग होता तुझा. सॉरी. अरे मुकेश ऐक ना. काय करतोय? कविता लिहितोय. ऐक ना, मला एक मुलगी आवडली आहे, ओहो, पण मला तिला आहे ना एका युनिक वे मध्ये प्रपोज करायचं आहे. तर काहीतरी लिहून देशील का तू? काय डायलॉग आहे तुझा? कशी आहे माझी वहिनी? अरे देवा, आता त्याचं सख्खा भाऊ दे का. कशी आहे मग माझी काय झालं काय तुझं, मला सांग, मी बोलतो आता. अरे मी कशी आहे मग माझी वहिनी? बस. आणि कशी आहे मग मग माझी वहिनी? हा, आणि मग तू त्या खांद्यावर हात ठेवून त्याला फक्त सांगता ते म्यूट आहे आणि स्लो मो मध्ये चाललंय. आणि ते एरियल शॉटचा फक्त असं झालं. तसा पण हा, त्या रूम मध्ये. कॅमेरा ऍक्शन. ऐक ना, काय मला ना एक मुलगी आवडली आहे, पण तिला ना मला एका युनिक वे मध्ये प्रपोज करायचं आहे. तर तू काहीतरी लिहून देशील का? ओहो, कशी आहे मग माझी वहिनी? काय बोलतो, कसा आहे? येतोस काय? येतो काय? अरे पळून गेला. तिकडे गेला असेल. कुठल्या? कुठे रे? तर वांदर होता एकच, बघून पळाला लवकरच. आणि आत्ता आम्ही चाललो नेवळीला. सकाळी जायचं होतं ॲक्च्युली, पण सकाळचा प्लॅन कॅन्सल झाला. थोडी डान्स प्रॅक्टिस केली आणि आता संध्याकाळी 4 वाजलेच ऑलमोस्ट. आणि आत्ता आम्ही निघालो आहे नेवळी फाट्याला, मुकेशच्या गावी. आणि साहेब फोनवर बोलत आहेत. आणि आम्ही रत्नागिरीला आलो होतो, तर साहेबांचं नवीन सॉन्ग आलं आहे, साहेबांनी गाणं लिहिलं आहे, तर त्या गाण्याच्या शूटसाठी आम्ही रत्नागिरीला आलेलो. तर आता उद्यापासून शूट चालू आहे. आज रिहर्सल केली, तर तीच सकाळपासून रिहर्सल कंप्लीट करत होतो. तर रिहर्सल तर झाली आहे, सगळं मेकअप वगैरेचं पण, कसं सीन शूट वगैरे करायचं आहे त्याचं कॉर्डिनेशन पण झालं आहे करून. आता उद्यापासून 2 दिवस आपलं शूट असणार आहे रत्नागिरीला, तर ह्याचसाठी आलं होतं. तर बघूया, पहिलाच प्रयत्न आहे साहेबांचा, मुकेश साहेबांचा पण. आणि गाणं मी स्वतः ऐकले, गाणं खूप छान आहे. ते कदाचित हा व्हिडिओ टाकायच्या आधीच ते रिलीज झालेला असेल, त्याच्यानंतर हा व्हिडिओ मी टाकेन. तर हा सॉन्ग तुम्ही नक्की ऐका आणि चांगला प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा करतो. बाकी तुम्हाला सॉन्गचं जे BTS आहे ते माझ्या चॅनलवरती
मिळेलच बघायला. 2 दिवस शूट आहेत आणि शूटची लोकेशन पण चांगली आहेत. आणि कोकण म्हटलं तर लोकेशन भारीच असणार. तर आता निवळीला जाऊया, बघूया मुकेशच्या मम्मी पप्पांना भेटूया परत. आणि नंतरला परत स्टुडिओमध्ये जायचं आहे. स्टुडिओमध्ये जाऊन थोडंसं काम आहे, ते काम करायचं आहे. तर आजचा पण जाईल दिवस, कारण काल पण आम्ही संध्याकाळी स्टुडिओला गेलो होतो. तर ती 5-6 तास तर स्टुडिओमध्येच होतो, तर वेळ गेला. तर आज पण जाईलच. तर आता बघू. खूप एक्सायटेड आहे सॉन्गसाठी, म्हणजे आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत. तर गाडी इकडे पार्क केली, निवळीला चाललं आहे. आणि इकडे यांचं गावचं मंदिर आहे, तर आता हे गाव मंदिरात चालले. आंब्याच्या झाडाला मला एक पण आंबाच दिसत नाही, मे बी काढले असतील. तर हे गावचं मंदिर. आणि मुकेशच्या मामाचं गावाचं नाव आहे करबुडे, मूळगाव. करबुडेमध्ये मूळगाव आहे, ही वाडी आहे त्यांची. तर तिकडेच आहोत आम्ही आता पुढचे 4-5 दिवस. कालच आलो. आणि ही सगळी आपली गँग. मंदिर आता बंद आहे सध्या तरी. मस्त वाटतंय खरं, खूप छान वाटतंय. मस्त हवा येते रे. हवा काय सुटली रे इकडे. काय मग मुकेश, बोल. सॉन्ग बद्दल काय बोलणं आहे तुझं? एक्सायटेड. एक्सायटेड. यश हा पण आहे आपल्या सॉन्गमध्ये. या देवळातला. अच्छा, या नवीन आहेत काय? या जुन्या इकडे होत्या काय? हां, अच्छा, या जुन्या मूर्त्या आहेत. तर या मंदिरातल्या जुन्या मूर्त्या आहेत. तर आता निवळीला जातोय. हा, ते मुंडवळा घेतले. हा, त्या- आणि त्याला सगळं- मला एक गोष्ट माहिती आहे की ही कुठे असेल, मी तिथे जाऊन डायरेक्ट. हा, ते बघू शकतो. आपण 3 शॉट माझ्याला कम्प्लीट करूया. पहिला तर शॉट तू ह्याच्याकडून निघालायस, तो दाखवायचा शॉट ह्याच्याकडून घेतला आणि निघाला बीच हा. वरून. तो एक शॉट झाला. सेकंड शॉट डायरेक्ट तुला दाखवतो की तू असं मस्त शर्ट घालतोस घरात, डायरेक्ट शॉट. हाँ बराबर. अभी जिंगल में क्या आ रहा है? तेच आहे ना, काय जिंगल में काय आहे? लग्नाचं. तू तर लिरिक्स गातोय जिंगलच्या, बरोबर. आणि त्या गोष्टीवर त्याच्याबरोबर तो बोलतोय. तर मित्रांनो, आजचा दिवस पण संपलेला आहे. आम्हाला लेट झाला स्टुडिओवरून यायला. तर आता जेवायला बसतोय. उद्या सकाळी लवकरात लवकर पहाटे जायचं शूटला. तर आता लवकर पॅकअप करून झोपून जाऊया आणि भेटूया डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग एकदम खास असणार आहे, एकदम भन्नाट असणार आहे, कारण लोकेशन पण एकदम क्लास आहेत. सगळी रत्नागिरीची टॉप क्लासची लोकेशन्स आहेत. तर ह्याचा नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत चला, टाटा, बाय बाय.